सध्या माझा कामाचा व्याप इतका वाढला आहे की मला स्वयंपाकघरात जावंसंच वाटत नाही। त्यात आणि चपात्या करायच्या म्हटलं की इतका अंगाला काटाच येतो। मग मी काय म्हटलं, चला आपण चपाती मेकर घेऊया। पण आता कसं आहे की चपाती मेकर घेतल्यानंतर पीठ पण व्यवस्थित मळायला पाहिजे। म्हणजे कसं 2 कप पीठ असेल तर 1 कप पाणी असं, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि छानपैकी तेल टाकून पीठ मळून घ्यायचं आणि 2 इंचाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे चपातीला असं प्रेस करायचं। तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंडमध्ये आपली गोल गुटुम चपाती तयार होते आणि इतकी छान फुगते ना। आता तासांचं काम मी एकदम मिनिटांमध्ये करणार आहे। एकदम झटपट माझ्या चपात्या तयार झालेल्याच होत्या। तर म्हटलं चला आपण ह्यामध्ये आता छानपैकी आंबोळी करून घेऊया। तुम्ही धिरडं करू शकता, तुम्ही थालीपीठ करू शकता। मी या ठिकाणी मस्त तांदळाची अशी आंबोळी करून घेतली माझ्या बाळासाठी। त्यानंतर मी लगेचच ऑमलेट सुद्धा करून घेतलं। तर हे लिब्रा कंपनीचं मी चपाती मेकर घेतलं होतं। आता झाले आता वर्ष मी वापरत। तुम्हाला ही चपाती मेकर हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल। थँक्यू।